विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 7 व्हेरिएशन सुरू करीत आहोत. व्हेरिएशनचे दोन प्रकार असतात, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन. त्यापैकी प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशनचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण डायरेक्ट व्हेरिएशनचं थोडं बेसिक समजून घेऊया. एका एक्झाम्पलद्वारे आपण दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे असं आपण कधी म्हणू शकतो, किंवा डायरेक्ट व्हेरिएशनचं सिम्बॉलिकल स्टेटमेंट कसं लिहितात, किंवा डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन कसं लिहितात, या गोष्टी आपण बेसिकमध्ये समजून घेऊया. चला बेसिक डिस्कस करूया. विद्यार्थ्यांनो, प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन शिकायचं आहे. तर डायरेक्ट व्हेरिएशन कशाला म्हणतात हे समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल डिस्कस करूया. या एक्झाम्पलमध्ये मी दोन क्वांटिटीज घेतल्यात. पेट्रोल फिल्ड इन अ कार इन लिटर्स, आणि त्याला आपण एक्स समजूया. आणि दुसरी क्वांटिटी डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन किलोमीटर, आणि त्या क्वांटिटीला आपण वाय समजूया. समजा कार 1 लिटर पेट्रोलमध्ये 10 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते, तर तीच कार 2 लिटर पेट्रोलमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? 20 किलोमीटर. त्याऐवजी जर कारमध्ये आपण 4 लिटर पेट्रोल फिल केलं तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल होईल? 40 किलोमीटर. त्याऐवजी जर 3 लिटर पेट्रोल आपण कारमध्ये भरलं तर कार किती डिस्टन्स कव्हर करेल? 30 किलोमीटर. म्हणजे या ऑब्झर्वेशन्सवरून आपल्या लक्षात येते की या दोन क्वांटिटीजमध्ये जर आपण पाहिलं, एक क्वांटिटी जर इन्क्रीज केली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा इन्क्रीज होते. इथं सुद्धा एक क्वांटिटी इन्क्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा इन्क्रीज होते. त्याऐवजी जर आपण एक क्वांटिटी डिक्रीज केली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा डिक्रीज होते. आणि मग जेव्हा दोन क्वांटिटीजमध्ये असा बदल होतो, म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज झाली असता दुसरी क्वांटिटी सुद्धा इन्क्रीज होते, किंवा एक क्वांटिटी डिक्रीज झाली असता दुसरी क्वांटिटी सुद्धा डिक्रीज होते, अशा प्रकारचा जर बदल दोन क्वांटिटीजमध्ये होत असेल तर आपण म्हणू शकतो या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणजे पेट्रोल आणि डिस्टन्स या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आता आपण पेट्रोलसाठी एक्स घेतलाय आणि डिस्टन्ससाठी वाय घेतलाय, म्हणजे एक्स आणि वाय मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ते आपण सिम्बॉलिकली कसं लिहितो? सिम्बॉलिकल स्टेटमेंट, या डायरेक्ट व्हेरिएशनचं सिम्बॉलिकल स्टेटमेंट एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. अशा प्रकारे आपण सिम्बॉलिकली हे स्टेटमेंट लिहितो. पेट्रोल आणि डिस्टन्स या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे हे स्टेटमेंट आपण सिम्बॉलिकली असं लिहितो. एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय, किंवा एक्स व्हॅरीज डायरेक्टली विथ वाय, किंवा देर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. अशा प्रकारे आपण ते स्टेटमेंट लिहितो. हे झालं स्टेटमेंट. हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी आपण या लेटरचा यूज करतो, अल्फा. हे ग्रीक लेटर आहे. या लेटरचा यूज करून आपण सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेरिएशन करतो. आता या सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन वरून आपल्याला इक्वेशन लिहायचं असतं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग त्यासाठी हा सिम्बॉल आपण काढायचा आणि त्याचं रूपांतर एक्स इक्वल टू के वाय करायचं. एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वायला आपण एक्स इक्वल टू के वाय जेव्हा लिहितो तेव्हा याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इक्वॅलिटी मिळाली. आणि यामध्ये हा जो के घेतला आपण, या केला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हेच इक्वेशन आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वाय इकडे जर आपण ट्रान्सफर केला तर ते आपलं असं रूपांतरित होतं एक्स अपॉन वाय इक्वल टू के. म्हणजे हे इक्वेशन असो किंवा हे इक्वेशन असो, या दोघांपैकी कुणालाही आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणायचं. यामध्ये केला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणायचं, आणि हे झालं स्टेटमेंट ऑफ व्हेरिएशन. तर अशा प्रकारे व्हेरिएशन कशाला म्हणतात किंवा डायरेक्ट व्हेरिएशन कशाला म्हणतात ते आपल्याला समजलं. पहिल्या क्वांटिटीमध्ये जो चेंज झाला इन्क्रीज, तोच चेंज जर दुसऱ्या क्वांटिटीमध्ये होत असेल, किंवा पहिल्या क्वांटिटीमध्ये डिक्रीज होण्याचा चेंज झाला तर दुसऱ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा डिक्रीजच होत असेल, तर अशा प्रकारच्या जर दोन क्वांटिटी असेल तर त्याला डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. डायरेक्ट व्हेरिएशनचं सिम्बॉलिकली अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन करतात आणि त्याचं इक्वेशन अशा प्रकारे लिहितात. या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या. आणि यामध्ये केला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणतात हे पण समजलं. चला प्रॅक्टिस सेट 7.1 चे आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस सेट 7.1 क्वेश्चन 1, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे हे आपल्याला गिव्हन स्टेटमेंट जे आहे ते फक्त सिम्बॉलिकली लिहायचे आहेत, व्हेरिएशनचा सिम्बॉल यूज करून. फर्स्ट स्टेटमेंट, circumference C of a circle is directly proportional to its radius R. डायरेक्ट व्हेरिएशनलाच डायरेक्ट प्रपोर्शन सुद्धा म्हणतात. आणि या ठिकाणी दोन क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत, सर्कम्फरन्स C आणि रेडियस R.
आणि या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे म्हणजेच डायरेक्ट व्हॅरिएशन आहे. तर याला आपल्याला सिम्बॉलिकली कसं लिहिता येईल, तर आन्सर मिळेल सर्कम्फरन्स सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस आर. तर हे झालं आन्सर या गिवन स्टेटमेंटचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट, कन्झम्पशन ऑफ पेट्रोल यल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी आर इन डायरेक्ट व्हॅरिएशन. तर या ठिकाणी दोन क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत, पेट्रोल यल आणि डिस्टन्स डी, आणि या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे. तर या ठिकाणी सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला कसं मिळेल, पहिली क्वांटिटी पेट्रोल यल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्टन्स डी. So this is the symbolical representation of this given second statement. Question 2, complete the following table considering that the cost of apples and their number are in direct variation. तर या उदाहरणामध्ये आपल्याला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये दोन क्वांटिटीज आहेत, नंबर ऑफ ॲपल्स एक्स आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स वाय, आणि या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे. आणि यावरून आपल्याला या टेबलमध्ये ज्या ब्लँक दिलेल्या आहेत त्या ब्लँक फिल करायच्या आहेत. तर या उदाहरणामध्ये उत्तर लिहिताना आपल्याला सर्वात प्रथम स्टेटमेंट लिहावं लागेल. एक्स आणि वाय मध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे, मग ते एकतर आपण एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय असं लिहू शकतो किंवा वाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स असं लिहू शकतो. कशाही प्रकारे लिहिलं तरी आपल्याला चालेल. या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे. समजा आपण या प्रकारे लिहूया, वाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. मग त्यानंतर स्टेटमेंट लिहिल्यानंतर आपल्याला या स्टेटमेंटचं रूपांतर इक्वेशनमध्ये करावं लागतं. म्हणजे इक्वेशन मिळेल वाय इज इक्वल टू के एक्स. या ठिकाणी के हा कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन असतो. त्यानंतर आपल्याला या के ची व्हॅल्यू काढायची असते. याच इक्वेशनचं पुढे आपण रूपांतर नंतर आधी आपण असं करून घेऊ, वाय अपॉन एक्स इक्वल टू के. हा एक्स एलएचएसला आपण ट्रान्सफर केला म्हणजेच या इक्वेशनचं कन्व्हर्जन झालं वाय अपॉन एक्स इक्वल टू के. आता या के ची किंमत आपण काढणार असतो, त्यासाठी वाय आणि एक्सच्या किमती आपल्याला हव्या असतात. तर या टेबलमध्ये दिलेल्या ज्या किमती आहेत त्यापैकी कुठल्याही एका ऑब्झर्वेशन मधल्या किमती आपण यूज करायच्या. एक्स इक्वल टू 1 घेऊ, वाय इक्वल टू 8 घेऊ, आणि ह्या दोन किमती आपण या इक्वेशनमध्ये पुट केल्या, वाय इज इक्वल टू 8 आणि एक्स इक्वल टू 1 म्हणजेच 8 अपॉन 1 होईल. आपण ते इक्वल टू के म्हणजेच के इक्वल टू आपल्याला किती मिळेल 8. म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली, आणि ही के ची जी व्हॅल्यू मिळाली ती हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे त्याच्यात पुट करायची. म्हणजे ते इक्वेशन होईल वाय इज इक्वल टू 8x. आणि मग हे जे आपल्याला इक्वेशन मिळतं याला म्हणतात इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. याचा यूज करून आपल्याला ह्या सगळ्या ब्लँक फिल करता येतात. पहा कशा प्रकारे, आता या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, मग वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग या इक्वेशनमध्ये ही वायची जी दिलेली व्हॅल्यू ती पुट करायची आणि कॅल्क्युलेशन करून एक्सची व्हॅल्यू मिळवायची, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. या ठिकाणी आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची, मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग या इक्वेशनमध्ये हे जे इक्वेशन आपल्याला मिळाले याचाच प्रत्येक वेळेला यूज करायचा. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू टाकायची आणि कॅल्क्युलेशन करून वायची व्हॅल्यू मिळवायची. पुन्हा या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे, मग ही वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती इक्वेशन ऑफ व्हॅरिएशनमध्ये पुट करायची आणि कॅल्क्युलेशन करून त्याच्या करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू मिळवायची. अशा प्रकारे या ब्लँक आपल्याला फिल करता येतील. तर या ब्लँक फिल करण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप्स करावं लागतात. आधी स्टेटमेंट ऑफ व्हॅरिएशन लिहायचं, त्याचं इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं, मग त्याला वाय अपॉन एक्स इक्वल टू के मध्ये कन्वर्ट केलं. एक्स आणि वायच्या एका ऑब्झर्वेशनमधल्या कुठल्याही व्हॅल्यू यूज करायच्या, त्यावरून के ची व्हॅल्यू मिळवायची, के ची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट करायची, म्हणजे असं इक्वेशन मिळतं. आणि मग या इक्वेशनचा यूज करून आपल्याला पुढे सगळ्या ज्या व्हॅल्यू आपल्याला शोधता येतात. चला उत्तर लिहूया. क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे टेबल कंप्लीट करायचं आहे. या टेबलमध्ये ज्या ब्लँक दिलेल्या आहेत त्या फिल करायच्या आहेत. आणि आपल्याला या क्वेश्चनमध्ये सांगितले की या ज्या दोन क्वांटिटीज आहेत, नंबर ऑफ ॲपल्स आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स, या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे. म्हणजे या आन्सरमध्ये सर्वात आधी आपण सिम्बॉलिकल स्टेटमेंट लिहायचं. या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे, म्हणजेच वाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स, किंवा या ठिकाणी आपण एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय असंही लिहू शकतो. आपण वाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स घेतलंय. मग या सिम्बॉलिकल स्टेटमेंटचं रूपांतर नंतर इक्वेशनमध्ये करायचं. वाय इज इक्वल टू के एक्स, या ठिकाणी हा के म्हणजे कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन. पुढे याच इक्वेशनला आपण कन्वर्ट करायचं, वाय अपॉन एक्स इक्वल टू के. त्यानंतर आपल्याला के ची व्हॅल्यू मिळवायची असते. मग त्यासाठी आपण दिलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यापैकी एखाद्या ऑब्झर्वेशन मधल्या व्हॅल्यू यूज करून आपण के ची व्हॅल्यू शोधायची. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण 1 घेऊ आणि वायची व्हॅल्यू 8 घेऊ, आणि या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. वायच्या ठिकाणी 8 आणि एक्सच्या ठिकाणी 1, म्हणजेच आपल्याला या इक्वेशनचं कन्व्हर्जन झालं 8 अपॉन 1 इक्वल टू के. 8 अपॉन 1 म्हणजेच 8, म्हणजेच आपल्याला के इक्वल टू 8 मिळाला. आणि ही के ची जी व्हॅल्यू आहे
ती या इक्वेशनमध्ये पुट करायची. म्हणजे हे इक्वेशन होईल y इक्वल टू 8x. केची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली म्हणजे हे इक्वेशन होईल y इक्वल टू 8x. तर या ठिकाणी आपण ते लिहिलं y इक्वल टू 8x आणि याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. आणि मग हे जे इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन मिळालं याच इक्वेशनचा प्रत्येक वेळेस उपयोग करून आपल्याला ज्या व्हॅल्यू शोधायच्या त्या व्हॅल्यू शोधायच्या. आता पहा, पहिल्या फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे 56 आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग आपण पुढे पहिले आन्सर लिहायला सुरुवात करायची. फर्स्ट आन्सर एक्स इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन वाय इक्वल टू 56. म्हणजे वाय इक्वल टू 56 असताना एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग त्यासाठी आपण हे जे इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन शोधलं त्याचाच उपयोग करायचा. इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन घेतलं y इक्वल टू 8x. यामध्ये वायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 56 इक्वल टू 8x. हे 8 इकडे ट्रान्सफर करा म्हणजे 56 अपॉन 8 होतील. 56 अपॉन 8 इक्वल टू x. 8 1 जा 8, 8 7 जा 56 म्हणजे x इक्वल टू आपल्याला किती मिळाले 7. म्हणजे y इक्वल टू 56 असताना x इक्वल टू 7 मिळाले. म्हणजे पहिली फिल इन द ब्लँक आपल्याला मिळाली 7. त्यानंतर पुढे दुसऱ्या फिल इन द ब्लँकमध्ये पहा, क्वेश्चनमध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 12 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग क्वेश्चनमध्ये आपण लिहायचं सेकंड आन्सर y इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन x इक्वल टू 12. x इक्वल टू 12 असताना वायची व्हॅल्यू शोधा. मग त्यासाठी पुन्हा आपलं हे इक्वेशन घ्यायचं, इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन y इक्वल टू 8x. आपण ते शोधलेलं आहे सुरुवातीलाच. मग यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे म्हणजेच y इक्वल टू 8 इंटू एक्सची व्हॅल्यू 12 अँड 12 8 जा 96 म्हणजे y इक्वल टू आपल्याला मिळाले 96. म्हणजे सेकंड फिल इन द ब्लँक्समध्ये आपल्याला कोणता नंबर मिळाला 96. एक्स इक्वल टू 12 असताना y इक्वल टू 96. त्यानंतर थर्ड फिल इन द ब्लँकमध्ये पहा, थर्ड फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे 160 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. मग आन्सरमध्ये आपण लिहायचं थर्ड आन्सर एक्स इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन वाय इक्वल टू 160. वाय इक्वल टू 160 असताना एक्सची व्हॅल्यू किती. मग ही एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी पुन्हा आपल्याला इक्वेशन ऑफ व्हॅरिएशनच घ्यायचं. इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन आपल्याला काय मिळाले y इज इक्वल टू 8x. इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन याच्यामध्ये आपल्याला वायची व्हॅल्यू माहिती आहे 160 इज इक्वल टू 8x. हा 8 LHSला ट्रान्सफर करा म्हणजे 160 अपॉन 8 इज इक्वल टू x. त्यानंतर 8ने डिवाइड करा. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 0 0 म्हणजेच x इक्वल टू आपल्याला मिळाला 20. म्हणजे y इक्वल टू 160 असताना x इक्वल टू किती मिळाला 20. तर अशा प्रकारे तिसरी फिल इन द ब्लँक सुद्धा आपल्याला मिळाली. आणि मग त्यानंतर आपल्याला जो दिलेला टेबल आहे तो टेबल आपण आन्सरमध्ये शेवटी कंप्लीट करून लिहू शकतो. शेवटी आपण लिहू शकतो देअरफॉर द कंप्लीट टेबल इज ॲज फॉलोज. नंबर ऑफ ॲपल्स x, कॉस्ट ऑफ ॲपल्स y, या बाकीच्या गिवन व्हॅल्यूज आणि आपण फाइंड केलेले व्हॅल्यूज. y इक्वल टू 56 असताना x इक्वल टू आपल्याला किती मिळाला 7. या ठिकाणी आपण 7 हा 7 आपण फाइंड केला. त्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये x इक्वल टू 12 असताना y इक्वल टू आपण फाइंड केला आणि y इक्वल टू आपल्याला मिळाला होता 96. आणि तिसऱ्या ऑब्झर्वेशनमध्ये y इक्वल टू 160 असताना x इक्वल टू आपल्याला 20 मिळाला. यानंतर क्वेश्चन 3 करूया. क्वेश्चन 3 इफ m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n अँड वेन m इक्वल टू 154 n इक्वल टू 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ m वेन n इक्वल टू 14. क्वेश्चन 2 प्रमाणेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा काम करायचंय. सिम्बॉलिकल स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे त्यावरून इक्वेशन मिळवायचं. इक्वेशन मिळेल m इक्वल टू kn. मग याचं रूपांतर आपल्याला करता येईल m अपॉन n इक्वल टू k. त्यानंतर पुढे आपल्याला k ची व्हॅल्यू मिळवायची असते. त्यासाठी m आणि n च्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्याचा यूज करायचा. m इक्वल टू 154 दिलेला आहे आणि n इक्वल टू 7 दिलेला आहे. मग या ठिकाणी त्या व्हॅल्यू पुट करायच्या. कॅल्क्युलेशन करून k ची व्हॅल्यू मिळेल. जी k ची व्हॅल्यू मिळाली ती आपण या इक्वेशनमध्ये पुट करायची म्हणजे हे इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन आपलं तयार होईल. आणि मग त्या इक्वेशनमध्ये नंतर n ची व्हॅल्यू आपण 14 टाकली की आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल. अशा प्रकारे या प्रॉब्लेमचे आन्सर आपल्याला अगदी इझिली लिहिता येणार आहे. चला आन्सर लिहूया. क्वेश्चन 3 मध्ये m आणि n या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन असल्याचं आपल्याला दिलेलं आहे. त्या आन्सरमध्ये सर्वात प्रथम आधी हे सिम्बॉलिकल स्टेटमेंट घ्यायचं m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n.
हे क्वेश्चनमध्ये आपल्याला गिवन आहे. त्यानंतर या स्टेटमेंटचं रूपांतर इक्वेशनमध्ये करायचं. m इज इक्वल टू के एन. या ठिकाणी के काय आहे? कॉन्स्टंट. के कॉन्स्टंट, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. पुढे या इक्वेशनचं रूपांतर m अपॉन n इक्वल टू के याप्रमाणे आपण करू शकतो. पुढे आता के ची व्हॅल्यू आपल्याला मिळवायची असते. त्यासाठी m आणि n च्या ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत क्वेश्चनमध्ये त्याचा यूज करायचा. नाव m इक्वल टू 154 वेन n इक्वल टू 7. मग या दोन व्हॅल्यू आता या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. m ची व्हॅल्यू 154 डिवायडेड बाय n ची व्हॅल्यू 7 इज इक्वल टू के. 7 ने कट करू. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 1 इज रिमेनिंग, 7 2 जा 14. म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली के इक्वल टू 22. मग ही के ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायची म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळेल. म्हणजेच इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय मिळेल? m इज इक्वल टू के. के म्हणजेच 22n. m इज इक्वल टू 22n हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि पुढे या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनचा यूज करूनच पुढे आपल्याला आता आन्सर लिहायचं असतं. पुढे आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे वेन n इक्वल टू 14. n इक्वल टू 14 असताना m ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग हे जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालं. नाव m इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन n इक्वल टू 14. n इक्वल टू 14 असताना m ची व्हॅल्यू काढा. मग ही m ची व्हॅल्यू काढण्यासाठी पुन्हा या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनचाच यूज करायचा. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळाले m इक्वल टू 22n. त्यामध्ये m आपल्याला फाइंड करायचा. m जशाच तसा, 22 जशाच तसा. n ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 14. आणि पुढे मल्टिप्लिकेशन m इज इक्वल टू 14 2 जा 28 कॅरी 2, 14 2 जा 28 आणि कॅरी आलेला 2, 28 प्लस 2 म्हणजे 30. म्हणजेच m इज इक्वल टू आन्सर आला आपला 308. यानंतर क्वेश्चन 4 करूया. क्वेश्चन 4, इफ n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m कंप्लीट द फॉलोइंग टेबल. क्वेश्चन 4 मध्ये सुद्धा आपल्याला एक टेबल दिला आहे. या टेबलमधल्या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे आणि या टेबलमधले आपल्याला ब्लँक फिल करायचे आहेत. म्हणजे क्वेश्चन 4 मध्ये सुद्धा आपल्याला क्वेश्चन 2 प्रमाणेच टेबल फिल करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सिम्बॉलिकल स्टेटमेंट मिळेल n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m म्हणजेच n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m. मग यावरून इक्वेशन मिळेल n इक्वल टू के m. पुढे के ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण n अपॉन m इक्वल टू के असं रूपांतरित करू या इक्वेशनला. यामध्ये n आणि m च्या व्हॅल्यू आपल्याला गिवन ऑब्झर्वेशन मधून घेता येतील. जेव्हा m ची व्हॅल्यू 3 आहे तेव्हा n ची व्हॅल्यू 12 आहे. म्हणजे या ठिकाणी n 12 अपॉन m 3 इक्वल टू के. 3 4 जा 12 म्हणजे के इक्वल टू आपल्याला 4 मिळेल. आणि ही के ची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन होईल n इक्वल टू 4m. आणि मग या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनचा यूज करून आणि गिवन व्हॅल्यूज यूज करून आपल्याला या ब्लँक फिल करता येतील. चला आन्सर लिहूया. क्वेश्चन 4 मध्ये n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m आपल्याला दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला सिम्बॉलिकल स्टेटमेंट आपण लिहूया. n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m. दिस इज गिवन. देअरफोर इक्वेशन मिळेल n इज इक्वल टू के m. या ठिकाणी के कॉन्स्टंट, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. पुढे याचं रूपांतर n अपॉन m इक्वल टू के. नाव या ठिकाणी आपल्याला दिलेल्या एका ऑब्झर्वेशन मधल्या व्हॅल्यूज यूज करून आपण आता के फाइंड करू. नाव m इक्वल टू 3 when n इक्वल टू
12. मग या व्हॅल्यूज आपण आता वरच्या इक्वेशनमध्ये पुट करू. एनची व्हॅल्यू 12 आहे अपॉन एमची व्हॅल्यू 3 इक्वल टू के, म्हणजेच के इक्वल टू 3 4 जा 12, के इक्वल टू 4 मिळाला. आता ही मिळालेली के ची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. अँड देअर फोर एन इज इक्वल टू के म्हणजेच 4m, आणि हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या इक्वेशनचा यूज करून आपण एक एक रिकामी जागा पूर्ण करू. सुरुवातीला एमची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग त्यासाठी आपण लिहूया एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन एम इज इक्वल टू 6.5. एमची व्हॅल्यू 6.5 असताना आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची. मग त्यासाठी आपण या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनचाच यूज करणार. एन इज इक्वल टू 4m, दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ह्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, इक्वल टू 4 इंटू एमची व्हॅल्यू 6.5. देअरफोर एन इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय, 4 5 जा 20, कॅरी 2, 4 6 जा 24 प्लस 2 26, आणि पॉईंट या ठिकाणी येईल. म्हणजेच एन इज इक्वल टू आपल्याला आन्सर मिळाला 26. म्हणजे पहिल्या फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला एन इज इक्वल टू 26 मिळाले. त्यानंतर सेकंड फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला एमची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, आणि एनची व्हॅल्यू दिली आहे, एन 28 दिलाय आणि एम फाइंड करायचं आहे. मग सेकंड आन्सर आपण लिहूया एम इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन एन इक्वल टू 28. मग आता एमची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी पुन्हा आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशनच यूज करणार. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला सुरुवातीला काय मिळाले, एन इक्वल टू 4m. देअरफोर एन 28 आपल्याला गिवन आहे, दॅट इज इक्वल टू 4m. हा 4 LHSला ट्रान्सफर करू, म्हणजेच 28 अपॉन 4 इक्वल टू m, म्हणजेच 4 1 जा 4, 4 7 जा 28, म्हणजेच m इक्वल टू आपल्याला मिळेल 7. तर सेकंड फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला आन्सर मिळाला 7. त्यानंतर थर्ड फिल इन द ब्लँकमध्ये एम आपल्याला गिवन आहे 1.25 आणि एन फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी आपण लिहूया थर्ड आन्सर एन इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन एम इक्वल टू 1.25. मग एन फाइंड करण्यासाठी आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन यूज करणार, अँड दॅट इज एन इज इक्वल टू 4m. देअरफोर एन आपल्याला फाइंड करायचं आहे, इक्वल टू 4 इंटू एमची व्हॅल्यू 1.25, अँड देअरफोर एन इज इक्वल टू 4 5 जा 20, कॅरी 2, 4 2 जा 8, 8 प्लस 2 10, अगेन कॅरी 1, 4 1 जा 4 प्लस 1 5, आणि पॉईंटच्या पुढे 2 डिजिट आले पाहिजे, म्हणजे या ठिकाणी पॉईंट येईल. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं एन इज इक्वल टू 5. म्हणजे लास्ट फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला आन्सर मिळालं एन इज इक्वल टू 5. आणि मग त्यानंतर गिवन टेबल आपण कंप्लीट करून लिहूया आन्सरमध्ये. फायनली द कंप्लीट टेबल इज ॲज फॉलोज. यामध्ये टेबलमध्ये क्वेश्चनमध्ये गिवन व्हॅल्यू आपण लिहिलेल्या आहेत. ज्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या त्या लिहूया. एमची व्हॅल्यू 6.5 असताना एनची व्हॅल्यू आपल्याला 26 मिळाली होती, मग या ठिकाणी 26. त्यानंतर एनची व्हॅल्यू 28 असताना एमची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली होती, या सेकंड फिल इन द ब्लँकमध्ये 7. आणि थर्ड फिल इन द ब्लँकमध्ये एमची व्हॅल्यू 1.25 असताना एनची व्हॅल्यू 5 मिळाली होती. यानंतर क्वेश्चन 5 करूया. क्वेश्चन 5, y varies directly as square root of x when x equal to 16, y equal to 24. Find the constant of variation and equation of variation. तर या ठिकाणी पहा,
आपल्याला वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स दिलंय, म्हणजे स्टेटमेंट आपल्याला काय मिळेल, सिम्बॉलिकल स्टेटमेंट वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. या प्रकारे आपल्याला सिम्बॉलिकल स्टेटमेंट मिळेल. मग त्याचं इक्वेशन कसं मिळेल, वाय इज इक्वल टू के रूट एक्स. या प्रकारे आपलं इक्वेशन तयार होईल. मग यामध्ये एक्सची व्हॅल्यू 16 आणि वायची व्हॅल्यू 24 दिलेली आहे. त्या व्हॅल्यू याच्यात पुट केल्या की आपल्याला के मिळेल आणि मग या केची व्हॅल्यू पुन्हा याच इक्वेशनमध्ये पुट केली म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन मिळेल. आणि तेवढंच आपल्याला काम करायचं, या क्वेश्चनमध्ये पुढे जास्त काम करायचं नाहीच आहे. केची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन मिळालेलं असेल, म्हणजे आपलं पहिलं आन्सर आलेलं असेल. आणि ही केची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केली की आपल्याला इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन मिळालेलं असेल. आणि एवढंच आपल्याला काम करायचंय. चला आन्सर लिहूया. क्वेश्चन 5 मध्ये आपल्याला गिवन आहे वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. म्हणजेच सुरुवातीला आन्सरमध्ये सिम्बॉलिकल स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल, वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. दिस इज गिवन. मग यावरून पुढे इक्वेशन मिळेल वाय इज इक्वल टू के अंडर रूट एक्स. या ठिकाणी के कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन. पुढे या इक्वेशनचं रूपांतर वाय अपॉन अंडर रूट एक्स इक्वल टू के. आता या ठिकाणी वाय आणि एक्सच्या ज्या गिवन व्हॅल्यूज आहेत 24 आणि 16, या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केल्यात आपल्याला केची व्हॅल्यू मिळते. नाव एक्स इक्वल टू 16 वेन वाय इक्वल टू 24. मग या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. वायची व्हॅल्यू 24 अपॉन अंडर रूट एक्सची व्हॅल्यू 16 इज इक्वल टू के. पुढे 24 अपॉन 16चं स्क्वेअर रूट 4 इज इक्वल टू के. पुढे सिम्प्लिफिकेशन 4 1 जा 4, 4 6 जा 24. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं के इज इक्वल टू 6. आणि हेच आपलं पहिलं आन्सर आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन, आणि या केलाच कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन म्हणतात. केची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच आपलं पहिलं आन्सर मिळालं. म्हणजे हे आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन मिळाला. कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन. त्यानंतर पुढे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन सुद्धा शोधायचं आहे. आणि हे जे इक्वेशन मिळालेल्याच इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन म्हणतात. फक्त हे केच्या फॉर्ममध्ये आहे. यामध्ये केची व्हॅल्यू आपण पुट करू म्हणजे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन मिळेल. नाव इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन आहे वाय इज इक्वल टू के अंडर रूट एक्स. यामध्ये केची व्हॅल्यू पुट करू म्हणजेच आपल्याला मिळेल वाय इज इक्वल टू केची व्हॅल्यू मिळाली 6 अंडर रूट एक्स. आणि हेच आपलं सेकंड आन्सर आहे, इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. दिस इज इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. यानंतर क्वेश्चन 6 करूया. क्वेश्चन 6, द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हॅरिएशन with the number of labors. If remuneration of 4 labors is rupees 1000, find the remuneration of 17 labors. तर या क्वेश्चनमध्ये दोन क्वांटिटीज आहेत. एक म्हणजे रिम्युनरेशन, त्यासाठी आपण आर घेऊया, आणि दुसरी क्वांटिटी म्हणजे नंबर ऑफ लेबर्स, त्यासाठी आपण एन घेऊया. आणि या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे म्हणजेच आपल्याला सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन मिळेल आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. मग यावरून इक्वेशन मिळेल आर इज इक्वल टू के एन. पुढे आपल्याला याचं रूपांतर होईल आर अपॉन एन इज इक्वल टू के. आता पुढे केची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला आर आणि एनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज रुपीज 1000, म्हणजे नंबर ऑफ लेबर जर 4 असतील, एन इज इक्वल टू 4 असेल तर रिम्युनरेशन म्हणजेच आर 1000 आहे. मग या दोन व्हॅल्यूज आपल्याला यूज करून केची व्हॅल्यू मिळेल, आणि ही केची व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट केली की इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन मिळेल. आणि मग या इक्वेशन ऑफ व्हॅरिएशनवरून आपल्याला पुढे 17 लेबरचं रिम्युनरेशन फाइंड करायचं आहे. म्हणजेच एन इज इक्वल टू 17 असताना आर इज इक्वल टू किती, अशा प्रकारे आपल्याला पुढे आन्सर फाइंड करायचं आहे. चला आन्सर लिहूया.
क्वेश्चन 6 मध्ये दोन क्वांटिटीज आहेत. रिम्युनरेशन, त्यासाठी आपण आर कन्सिडर करतोय, आणि दुसरी क्वांटिटी नंबर ऑफ लेबर्स, आणि त्यासाठी आपण एन कन्सिडर करतोय. म्हणजे आन्सरमध्ये लिहूया, लेट द रिम्युनरेशन बी आर अँड द नंबर ऑफ लेबर्स बी एन. आणि या दोन क्वांटिटीजमध्ये डायरेक्ट व्हॅरिएशन आहे, देअरफॉर आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन गिवन. पुढे इक्वेशन आर इज इक्वल टू के एन, where k is constant of variation and therefore r upon n equal to k. पुढे k ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी नाउ r इक्वल टू 1000 when n इक्वल टू 4. क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलंय की 4 लेबर्स जर असतील तर रिम्युनरेशन 1000 आहे. म्हणजेच n इज इक्वल टू 4 असेल तर r इज इक्वल टू 1000 आहे. मग या दोन व्हॅल्यू यूज करून आपण आता k फाइंड करू. या इक्वेशन मध्ये r ची व्हॅल्यू 1000 आणि n ची व्हॅल्यू 4, दॅट इज इक्वल टू के. 4 ने 1000 ला डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 इज रिमेनिंग 20 झाले, 4 5 जा 20 अँड 4 0 0. म्हणजेच के इज इक्वल टू आपल्याला मिळालं 250. आता ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन मिळत असतं. मग या इक्वेशन मध्ये पुट करू. आर इज इक्वल टू के ची व्हॅल्यू 250 एन, म्हणजे हे झालं इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. आता या इक्वेशनचा यूज करून पुढे आपल्याला 17 लेबरचं रिन्युमिनेशन फाइंड करायचंय. मग पुढे आपण लिहूया, नाउ आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क वेन एन इज इक्वल टू 17. म्हणजेच 17 लेबरचं रिन्युमिनेशन किती आपल्याला हे फाइंड करायचंय. मग त्यासाठी आपण या इक्वेशन ऑफ व्हॅरिएशनचाच यूज करणार. अँड आर इज इक्वल टू 250 एन, दिस इज इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन. यामध्ये आर इक्वल टू 250 इंटू एन ची व्हॅल्यू 17, नंबर ऑफ लेबर्स 17. 17 ने मल्टिप्लाय करू. 17 0 0, 17 5 जा 85, 85 ला 5 कॅरी 8, 17 2 जा 34, 34 प्लस 8 42. म्हणजेच आर इक्वल टू मिळाला 4250. आणि हेच आपलं आन्सर आहे. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल, द रिन्युमिनेशन ऑफ 17 लेबर्स इज ₹4250. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच प्रॅक्टिस सेट 7.1 आपला पूर्ण झाला. यामध्ये आपण डायरेक्ट व्हॅरिएशनचा अभ्यास केला. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 अभ्यासूया आणि त्यामध्ये इन्व्हर्स व्हॅरिएशनचा अभ्यास करूया. थँक्यू.